इथं दही घेतलेलं आहे. आता सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं. ते थोडंसं फेटून घेऊ. दही फेटून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकून व्यवस्थित असं मिश्रण बनवलेलं आहे. तेल, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, बारीक कट केलेला कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गुलाबी रंगावर कांदा व्यवस्थित मऊ पडलेला. इथं मी अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेलं, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली, हे एकत्र असं परतून घेऊ. गॅसच्या कमीच ठेवायची. आता कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गॅसच्या कमीच ठेवायची. यामध्ये हळद टाकायची. हिरवी मिरची टाकलेलीच आहे, पण छान रंग येण्यासाठी लाल मिरचीची पूड थोडीशी. असं मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ गॅस बंद करायचा. आता गॅस बंद करून फेटलेलं दही यामध्ये टाकायचं. गॅस चालू नाही करायचा. तर गॅस बंद आहे तरच हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकणार आहे. गॅसच्या चालू केलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. गॅसच्या हे 5 मिनिटं मंद आचेवर राहू देऊ. गॅसच्या एकदमच मंद ठेवायची. फक्त 2 ते 3 मिनिटापर्यंत मंद आचेवर ठेवून देऊ. इथं 3 मिनिटं झालेली. गॅस बंद करून टाकायचा. यावर बारीक कट केलेली कोथिंबीर. छान अशी ही दह्यातली भाजी तयार झालेली आहे. नक्की बनवून पहा. कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि